हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमचं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निःसरते वाणि जह्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता जाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्रीमध्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. युधिष्ठिरानं द्रौपदीक क्रोधापशी चढ क्षमा गुणलायक म्हणून म्हणताना द्रौपदी धर्म अधर्माविषयी तागेला उलयता आनी आतां कालान तो धर्म केल्लेल्या जनांक कश्ट चड अधर्मी जन संतोष अरसची तू धर्मो धर्मो म्हणून धर्म आरक्षण करू चमकलो रायतो धर्मो रक्षती रक्षितः म्हूण सांगेल तुगेल विशया इत्या फाटी जाल्ल्या तू धर्मो स्वधर्मार चोलनो धर्मरक्षण करून मलगड्यांक गुरुजनांक तुगेल्या आनम्मांक तशीची तुगेल्या पितामहाक सगळे जन समजावन चल्लल तूं जाल्यार तुगेलो अवस्थ अशी कसल्या जाल्ली तुका नमगून येयल तुगेल भावंडाली मिगेली पुराय अवस्था ह्या मटा जेवच्या कारण तुगेल धर्मुवें तशें अधर्म केलेलो दुर्योधन बारी संतोष आरस न्हय सुखारस तागेल बायल चेडवांक घेवन राज्याचे सुख भोगून सिंहासनार युवराज जावन बैसून संतोष आरस तसल्या धर्म खंयचो अधर्म खंयचो म्हणलेल्या विशयान तो म्हाका डावट येता संशय येता म्हूण म्हणटा ते उत्तर कालच्या दिसा आमी पळयलां हे ते आमगेले मनांत आसता पळय सत्य धर्म पुरे म्हूण जीवन केल्लेले जन मस्त रिती कश्ट भोगताची कोण अधर्म करता कोण लंच घेता तो कोण दुर्मार्गार आसता कोण मोस करता दुसऱ्यांक तांत पळय तांणी बारी सुकोप भोगून आसताची म्हूण म्हणलेलें आमी पळयतात न्हय. तशी सात्वीक जालोलो स्वभावत दुसऱ्याला ऐश्वर्य पळोवन ताका केन्नाय जाळ मत्सर म्हूण म्हळेलें आसना. सात्वीक मनीस कशें म्हळ्यार ताका मेळ्ळेल्यान तो तृप्ती पावन आसता जाल्यार सात्वीक मनशाक काही कश्ट चुकिल ना चड कश्ट त्या कश्ट येतना तागेल्या सहाय घेतील जनय ताका बारीच्या रिती हास्य करताची ताका परिहास्य करताची ताका हीन करताची ह्या परी आमी जिवनांत पळोवचेत न्हय. द्रौपदीन सांगेल म्हण की आमी उरलोत न्हय जाल्यार युधिष्ठिर द्रौपदीक मागीर ही समाधान जावन उत्तर दिता काय पळया. वल्गु चित्रपदं श्लक्ष्णं याज्ञस्येनि त्वया वचः उक्तं तच्छ्रुतम् अस्माभिः नास्तिक्यं तु प्रभाषसे. द्रौपदी तुगेल उत्तर आयकतना मनाक ही भारी छंद करून उलयता म्हूण दिसता भारी उदाहरण दिवन सांगता तुगेलें उत्तर पुराय हांव आयकल न्हय जाल्यार तूं उलयल रिती समज म्हूण दिसल्यार तुगेले वाद नास्तीक वाद म्हणून म्हाका दिसता देवू ना धर्मू ना म्हूण म्हणलेले रितीर तूं उलयतरस आनी तो सांगतरस हे द्रौपदी हांव कर्माचरण केला धर्म पालन केला जाल्यार कसं करतना फलापेक्षेन करनी दान करतना कोणकी म्हाका वापस उपकार करतलो म्हण लेखून सांगून दान करनी तें म्हगेल कर्तव्य म्हूण सांगून दान केला. यज्ञ करचें तें म्हगेल कर्तव्य म्हणून यज्ञ केला. ग्रस्ताश्रम आसतना हांव कसं कर्माचरण करता आशिल्लें पळय तें पुरे कर्म हांव कसलेय फलापेक्षा नाशी केलेलें. खंयचे श्रुती स्मृतीन तो विधी म्हणून सांगला पळय खंयचे आश्रम आशिल्ल्याक खंयचे वर्ण आशिल्ल्याक कसल विधी म्हणून सांगला ते पुरे हांव केला कर्म जाल्यार तांत कसले हांव अपेक्षा करनी कळव्या अन्य कसं म्हूण म्हळ्यार तूं म्हणटना धर्माचरण केल्लेलें इथं ताजें फल आमकां व्यतिरिक्त मेळ्ळें म्हणून जाल्यार हांव धर्माचरण केलेलें फलापेक्षेन मेळ्ळें न्हय न्हय. वेदमार्ग वेदांत पुराय आयकलेलें उत्तर
ते पालन कोरका म्हण सांगून हांव धर्म मार्गाचे अवलंबन केलेले कळवे. मिगेल मनान तुय धर्मू भोर नस आणि धर्म वाणिज्यको हिनो जगन्यो धर्मवादिना न धर्मफलम आपनोती यो धर्मम धोगदुमिच्छती. फलापेक्षेन कोण कर्माचरण करता ताका व्यापारी म्हणटाची, तागेले स्वभाव नीच जावन आसता म्हणटाची कळवे. ताका धर्मज्ञ म्हण म्हणिनाची. फलापेक्ष कोण फलापेक्षेन कर्म करतकी धर्माचरण करतकी तांकां ताजें फलय मेळना म्हणटाची कळवे. यश्चैनं शंकते कृत्वा नास्तिक्यात् पापचेतनः अतिवादाद्वदाद्मेष मा धर्मभिः धर्मम अभिशंखता. कर्मांतो कोणाक संशयस कर्म केल्यारी कर्मफल तो पावना म्हणटाचे. आव हे पुरय मिगिलितलें हांव सांगचें न्ही. हे धर्मार चलतना फलापेक्षा केल्यार ताका फल मेळना म्हणून न्ही. मिगिलितलें हांव सांगिल्लें न्ही. वेदांत कसं सांगला वेद प्रामाण्यानच म्हळ्यार वेदांत हे प्रेस तशीच हांव सांगला. शिवाय बिंगड कसले रितीन न्ही द्रौपदी तूं खंयचेची शंकी करूं नाका. धर्म मार्गार आसून आमकां धर्मार आसूनय आमकां जाय आशिल्लें मेळ्ळी म्हूण तूं लेखूं नाका. एकच वेळे कर्म करतना कर्मा भितर तें फल मेळटकी हें फल मेळटकी म्हणून संशयस म्हणजेले. यश्चैनं शंकते कृत्वा तशी शंकेरी तें फल मेळटकी हें फल मेळटकी हांव लेखील मेळटकी ना की असल परे संशय असला रे कर्म चंदायर केल्यार कर्म फल मेळना इतेक म्हळ्यार हें वेदांतू सांगूनच म्हणून सांगतरस. आनी धर्मा विशयांत आमी आतां संशय आतां तूं पाविल संशय द्रौपदी धर्मो रक्षती रक्षिता म्हूण आसूनय तुका तुगेल धर्म राखा न्ही तेका म्हूण म्हाका निमगेल न्हय. हें तुगेलो संशय जाल्लो द्रौपदी. कोण धर्मा विशयांत संशय पावतकी तो जन्मांतरांतू म्हळ्यार अनेक जन्मांतरांतू तिर्यक योनींतू पशुकी पक्षिकी शी जावन वंता म्हणून. तशीच कोणाक धर्मा विशयांतू वेदवचना विशयांतू ऋषी प्रोक्त जावन आशिल्ले प्रवचन म्हळ्यार ऋषीन नेमकं चंग विशयी सांगचे न्हय त्या विशयांतू संशय आसतकी ताका उत्तम लोकय मेळना मोक्ष मार्ग भारी दूर जाता कळवे. तशी धर्माक वेदाक आनी नास्तिक जनाक कितले अंतर आसा पळय तितले अंतर अधर्मी करतल्याक आनी मोक्षाक आसता कळवे. आनीक कसं म्हळ्यार पळय तुका गोतस एक सामान्य सान चल्लो सामान्य न्ही सान प्रयच चल्लो जल्लरी तो वेदाध्यायी म्हळ्यार वेद अध्ययन करतलो धर्मपरः धर्मिष्ठ जावन आसता. मात्र न्ही कुले जातो मनस्विनी चांग कुलांत तो जन्म जाल्ला म्हूण जाल्यार स्थविरेषु स योक्तव्यो राजर्षी धर्मचारीभिः तांकां त्या वेळाक राजर्षी जन धर्मचारी जन धर्मात्म जन तो सानू म्हणलेल प्राधान्य ताका प्राधान्य दिनाशी सानू तो ताका कसो गोतसा म्हूण म्हणलेल विशयाक प्राधान्य दिनाशी केवल तागेल धर्मपरायणते आनी ज्ञानाक प्राधान्य दिवन ताका श्रेष्ठाती श्रेष्ठ ऋषी मुनीक राजर्षींक पळय कशी गौरव दिता पळय तशी ही गौरव दिताची कळवे. त्यांची पापियांस ही शूद्रेभ्य तस्करेभ्यो विशिष्यते. कोण धर्म तिरस्कार करतकी कर्म मार्गांतू कर्मा विशयांतू कर्मफला विशयांतू संशय आसतकी आनी केवल दुडवाक खातीर पापकार्य करतकी तो प्रयन वृद्ध जावन आसच्या पुरो जाल्यार तो अतिहीन म्हणून घेता कळवे. तूं आमकाची ಸ್ವಲ್ಪ काळ फुडें मार्कंडेय ऋषी येवन दर्शन दिल्ली न्हय. तांणी पळयलां न्हू तूं त्या ऋषी केवल धर्मानुष्ठान करूनच ताका चिरंजीवित्व मेळ्ळेलें कळवे. व्यास जवो वशिष्ठ जवो मैत्रेय जवो नारद जवो लोमश जवो आतां शुक महामुनी जाल्यार असल महर्षी पुराय धर्म मार्ग अवलंबन करूनच धर्म मार्गार आसूनच धर्मार चलूनच पवित्रात्मा म्हणून घेतला. कितले जाणां तूं संदर्शन केलां नमे व्यासांक तूं केन्नाय पळयता नमे तांणी ह्या पुरे महर्षी आतां हांव नांव सांगेल पुराय महर्षी व्यास की वशिष्ठ की नारद की लोमश की मैत्रेय की पुराय निग्रहानुग्रह शक्ती म्हळ्यार शापदीच्या काही शक्ती आसा तांकां अनुग्रह करचे शक्ती आसा. महातपस्वी तांणी देवते समीत तांकां पूजन करताची म्हळ्यार ताजे अर्थ देवतेंगेल पशी तांणी श्रेष्ठ जालीत न्हय.
तशें तांकी ताका इतली मर्यादा सकट मेळो शुरजेली म्हळ्यार तांणी अधर्म मार्ग म्हळें नंची ना धर्म मार्गो अवलंबन करून जीवन करताची आनी पुरय वेदाध्ययनी आनी पुरय जेन्ना धर्म मार्ग तांणी चलची मात्र न्ही धर्म मार्ग प्रवर्तकय जावन आसाची म्हूण म्हणटना कसले एक चांग रितीर पुरय तांणी नांव घेवन किर्त घेवन आसच पळय द्रौपदी कोण वाद करता की धर्मा विशयान तूं आमची पुराय गोत्त आशिल्लो म्हणून आनी धर्मूय पट्टी दैवय पट्टी देवूय पट्टी म्हणून नास्तिक वाद करता की तोच श्रेष्ठ म्हूण लेखता जाल्यार जावन ह्या पुराय गोत्त आशिल्ले त्रिकालज्ञ महर्षी आसा पळय ताणें कितले की असल विशय धर्मा विशयी सांगताचे त्या विशयाक मन दी न्ही म्हूण गेलें न्हय आनी मान न्ही तसल श्रेष्ठ श्रेष्ठ जनाक तो पिस्सो तांणी पिशे तांकां कसलेय गोत ना म्हणून न्ही तो तेगेळ सीता जाल्यार ताका सूख म्हळ्यार धर्म मार्गार वतना सूख मेळका म्हळ्यार ह्या जिवनांत तूं बारी संतोशार इंद्रिय सुखारा सुखा म्हणून ताका परलोकांत एक सूख आसा तांचे एक लोक आमकां मेळचे आसा त्या प्रचिंतन ना न्हय तशें हांगासूचें सूख म्हूण लेखता तो जाल्यार तो नास्तीक तशें धर्माचरणे विशयान तूं संशय करूं नका द्रौपदी कित्याक म्हळ्यार कोण धर्माचरणेन तूं संशय आसा तांणी मस्त अपराध करताची तांकां धर्मा विशयी अर्थकाम मांद्र तसल जन केन्नाय लोभी पापी पुराय जाताची तशें न्हू वेद आनी धर्मा विशयांत कसलेय संशय दवरूं नज आमगेल कर्तव्य कर्म आमी कोरका फलापेक्षा आमी करूं नज तेदना चांग लोक मस्त मेळटा तांकां म्हणून न्ही सांगता यस्य न आर्षं प्रमाणं स्माच्चिष्टाचारस्य भामिनी नमैतस्य परो लोको नायमस्ति इति निश्चयः कोण वेदप्रमाण आर्षप्रमाण म्हळ्यार वेदप्रमाण कोण ओपना की आनी कोण धर्मारी शिश्टाचारारी आसना की ताका खंडीत उत्तम लोक मेळना म्हळ्याची गॅरंटी मेळी ना ताका तशी धर्मू आत्ता बी नाही द्रौपदी पुढे दुखून चलचेशील धर्म तो रशिप्रोक्त जावन आशिल धर्म म्हूण सांगून म्हणटा धर्मराय ಕೆಲವು ವ್ಯಾಪಾರಿಗಳು ಸಮುದ್ರದಲ್ಲಿ ಕೆಲವು ಜನ व्यार करताचे व्यार करतानी शिप्पारी सामान साकसायताचे हडगारी एक देशादून एक देश व्यापार करतले जेन्ना पुळ्ळी कालांत हडगारी सामान साकसाची आशिल्ले आतांय तशीची तांकां विंगड कसले वाटना तशीची कोण उत्तम लोकांक वच्चा म्हणून लेखता मोक्ष मार्गारी आसता तांकां पळय धर्मूची हडगू म्हूण म्हणटा धर्म एव प्लवो न अन्यम स्वर्गम द्रौपदी गच्छताम धर्मू तांकां एक नमने दांटूची हडगूशी तशी आनी तूं कितली पण सांगलें धर्मात्म तूं जाल्यार धर्म तूं आचरण करून निश्फल जालें म्हूण सांगून तशें जालें जाल्यार हें तूं सांगिल्लें बद्द जालें जाल्यार ह्या वेळाक प्रपंचांतूल सर्व जन गाढ अंधकारांत पूर्ण आसता आशिल्लीत न्हय मोक्षा खातीर कोणेय प्रयत्न करना आशिल्लीची जेवचें पुराय जगता चंग केल्यार पुराय वायट फल मेळचें म्हूण तूं सांगिल्लें पुराय जनाल मना आसल्यार मनुश्य पुराय वायट करच्यार जीवन करता आशिल्ली मनुष्य म्हणून कळना आशिल्लीची पशु प्राणी वरी जीवन करता आशिल्लीची तपस्या ना ब्रह्मचर्य ना यज्ञ नाका अध्ययन नाका दान नाका कसलेय नाका तांकां धर्मिश्ट न्हय न्हय तशी तरी हे पुराय तपस्सु ब्रह्मचर्य यज्ञ दान पुराय निष्फल म्हूण जालें जाल्यार येदोळतय कोणाकय ताची तसल निमती धर्माचरण निमती फल मेळ्ळी म्हूण जालें जाल्यार कितलींय सत्पुरुशां जे काही श्रेष्ठ धर्म आचरण करून नांचिवे कर्माक कसलें फल मेळना म्हूण जालें जाल्यार प्रवृत्ती वंचन हें कर्मांत प्रवृत्ती ते फटिंगपण वंचन म्हूण जाता आशिल्लें न्हय कसल्याक आनी ऋषिमुनी देवते गंधर्व राक्षस तांणी पळय धर्म आचरण करता ते राक्षस जावन आसल्यार सुरेख तांणी राक्षस पळय मस्त कसले तांकां परमात्माल वयरी विष्णूल वयरी मस्त हित ना जाल्यार तांकां ब्रह्म रुद्र पळय तांकां देव जाल्यार तांणी ब्रह्मरुद्राल खातीर पुणी धर्म आचरण करता आशिल्लीची वय न्हय आनेक तुगेले जन्मा विशय पळय द्रौपदी तूं
दृष्टद्युम्नु पुरे कशी जन्म आयलीची तुम्ही यज्ञ म्हळेल धर्म आचरण केलेलं देखून न्हू यज्ञा देखून जन्म आयलीची म्हणटा तूं धर्म म्हणलो ना धर्माक पळलं ना तशें पळय तूं कचल खातीर सांगता इतली गोत आशिल्ली तूं इतली ज्ञान आशिल्ली पांडवांक गेल बायल कृष्णाले आत्मीय तूंची धर्म ना म्हळ्यार न्ही जगत्यार कोण धर्म पालन करता नमे ब्रह्मानं सांगला कोणे कर्मणां फलमस्तिह तथैतत् धर्मशासनम ब्रह्मा प्रोवाच पुत्राणां यदृशीर्वेद कश्यपा पळय ब्रह्मान तागेले चेडवांक कर्माक फल आसची आस ह्या धर्मशास्त्राचें शासन म्हणून सांगिल्लें देखून न्हय कश्यपानांनी पुराय कोळ न्हू धर्माचरण केल्लें ब्रह्माले आयकून पळय आनीक हांवें सांगलें तुका इतले विशय आनीक तूं संशय आसला रे सुर्यान आयले कुडले ते सगळे धव खरगून वत पळय तशी तुगेलें मनाक कसं आस हे पुराय नाश जावो कळ्ळें मनांत कसले संशय दवरून घेवन बैसू नका नास्तिकवाद नाकाचे नाका परमात्माला वयर तुका चलनिष्ठा धर्मा वयर श्रद्धा पुराय जावो म्हूण सांगून हांव देवाले मागता कळ्ळें आनीक कसं म्हूण म्हळ्यार केन्नाय परमात्मा एक निंदन करूं नका तो आशिल्लो जाल्यार आमकां शिजत आशिल्ले ते शिजत आशिल्ले तो एकवे तो ना नैवे तो आमगेल वांटे आसूनय ना धर्मिश्ठाल वांटे नांची ना म्हण तशें पळय कसलें निंदन करूं नका कळ्ळें सुरवेक ते परमात्माक कशी पावयेत म्हूण म्हणलेलो विशय वेदांतच न्हय ते वेद प्रामाण्य आयकून घेवन ते देवा शरणागत ज्या ते परमपुरुष परमात्मा केन्नाकी अनादरण करूं नका म्हणून सांगता तो जाल्यार द्रौपदी ते इश्ट जायनिशी उलयता तिगेल मनान तो कसो न्ही म्हूण म्हळ्यार दैव धर्माची आचरण करचें म्हूण सांगून दैवाक आश्रय करून बसल्यार समूमें म्हूण म्हणलें तिगेलो अभिप्राय मनुष्य प्रयत्न प्रधान त्या प्रयत्नाक देवाल बल आसूं का देवाल अनुग्रह आसूं का हें जाल्यार वय म्हणटा ती मनुष्य प्रयत्न ना नशी नुत बशील कडेन देव पुराय दिता म्हूण म्हळ्यार तें चुकीन मे म्हूण सांगून तिगेल मनांत आसतना ती धर्मरायाला सांगता तूं सांगलें किल बरी तूं लेखून अशें पुरो द्रौपदी मनांत धर्मा वयर संशय आस निंदन करता तशी अशी म्हूण तशें कसलें हांव सांगिल्लें न्ही म्हाकाय गोतस सर्वचराचर प्राणीकय परमात्मुची आधार आश्रय पुरे म्हाका गोतस जाल्यार म्हाका संशय म्हूण तूं लेखला जाल्यार संशय म्हणून लेख जाल्यार म्हाका धर्मा विचारान तूं इतले नानाविध कश्ट चंगजनाकय मेळटा म्हणटा धर्मा विचारान थोडे जिज्ञास आसा म्हाका तितलेची म्हाका अशी जाल्ली ना म्हणलेले विशया दुख्ख आस हांव विलपन केलें तुगेल्या सांगलें आनी सांगू पुरो हांव तूं समाची चांग मनान आयका हांव कसो सांगता म्हणून तुवें द्रौपदीक धर्म म्हळ्यार नज्य धर्मा विशय संशय आसा म्हूण पुरो आग्रह दवरून आयकूं नका द्रौपदी कसो सांगता आसा म्हूण म्हळ्यार समरितीर आयक म्हूण सांगता आसा हे राया तूं शत्रूंक पुरे नाश करतलो राय तूं नी कोरका आशिल्लो राय तूं कळ्ळें कर्म कोरका आशिल्लें बुद्धी आशिल्ले प्राणींक न्हय मुख्य कर्तव्य आतां पुराय प्राणी कर्म करताची कसं कर्म करता तांगेलें जीवन एक जाय आशिल्लें धर्म म्हूण म्हळ्यार तांकां पुराय आसवें ना न्हय खाल एक जीवन निर्वहणेचें कर्तव्य मात सर्व प्राणीक जाल्यार परमात्मान मनशांक बौद्धीक शक्ती दिला तशें हांव तांणी धर्माचरण कोरका धर्मान अर्थ काम पुरे जावन मोक्षा खातीर प्रयत्न कोरका ह्या पुरे म्हाका गोतना म्हूण लेखलावे त्या मात्र न्ही स्थावर जिवांक कर्म नासतले इतल्या म्हूण म्हळ्यार तांकां इंद्रिय चलन न्ही कसलें ना स्थावर म्हळ्यार जड जीव म्हणटाचे पर्वत असल पुरे जाल्यार भरलेले पुरे जंगम जीव तांगेल कर्म कर्म करनाशिना ही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठति कर्मकृत म्हणून कृष्णान सांगला कळ्ळें म्हळ्यार कृष्णान आनी भगवद्गीत मागीर दिवची हांव सांगता आसत कृष्णान सांगिल्लो विशय तशी कर्म करनाशिकांचे जीव आसतावे पळय ना न्हय तशी आनी ज्ञान नातिले गायीचे तांकां मनशाल वरी ज्ञान ना जाल्यार एक गायीन वासरू घाल्ली म्हूण लेख्या ते वासरू भायर नेल्यार पडली कुडले एक 4 निमिषांची पटक्कनी उठान राबता आनी आवसूल वणटी सोदून एकडे तेकडे धांवता आनी वणटी सोदीत पळते ताका वणटीले काम वरका म्हणून ना आतां आमी पळय व्हरताची जाल्यार वरका म्हणना न्ही जावन तेंची सोदिता तशीची आनी खंयचे प्राणी पळया तांकां वोंवटेले म्हूण जाल्यार रुखबंधक येवन न्हिदताची वत्तांत न्हिदनाची कितलेची
व तसो कितलेची आयस जेवो जोर आयस जाल्यार वांगा आनी म्हाका एक हेज्यो दवर जायना म्हूण सांगून खंय आसता जोर वताक डामारामार घरान न्हिदता पळयात तांणी तांणी रुखाची सावळी सोदून वतात त्या परी तांकां वतना मे तशी समस्त प्राणी काही तांग तांगेल म्हळेल कर्म आस जाल्यार ये असल प्राणींतू मनशा मात्र आमुष्मिक सुख ताका कसं कर्म जावं म्हणून ऐहिक सुखा खातीर सर्व प्राणी काम करताची जाल्यार आमुष्मिक सुख मेळका म्हण जाल्यार ऊर्ध्व रितीर अधोगती वचनाचे ऊर्ध्व रितीर वचका म्हण जाल्यार कसल कर्म कोरका म्हळेल मनशा मात्र ज्ञानसचे शिवाय विंगड खंयचे प्राणीक आसना तशी सर्वे ही समुत्थानम उपजीवंती जंतव अभिधाता विधाता च यथायम उदके बकः पळे बक सरोवरालागी दोळ चिम्मी कोण राबता म्हणून बका ध्यान म्हणटाचे कोणें लेखो का अयो ह्या देवाल खातीर ध्यान करता दिसता म्हणून वय ते ध्यान करता जाल्यार देवा पावच्या न्हय ते कसं ध्यान करता ते सरोवरांत दोळ चिम्मी म्हळ्यार ते वयर गळून ताज्यो कोकू तोगू करून दोळ तोगू करून ते दोळ मुचिल्यार बरें दिसता ताम्मी जाल्यार दोळ मस्त तोगू केल्यार मुचिल्यार बरें दिसता न्हय ताणें ते दोळ मुचून तोग्गू पळोवचे उदका भितर खंय झळकी दिसता म्हणून दिसली कुडले बाचक्कनी कोकू घालतना ते झळकी काडून खावन सोडता ते ध्यान न्हय ते बकाचे एक स्वभावजन्य कर्म म्हणटाची स्वभावजन्य वासना तशी सर्व प्राणीकय परमात्मान तांगेले एक स्वाभाविक कर्म म्हूण दिला तांगेल जीवन निर्वहण कोरका न्हय तशीच ब्रह्माकय तागेल स्वभाव कसले म्हण सृश्टी करच्यो दाता यथा पूर्वम अकल्पयत म्हणून वेदांत सांगताची पूड कशी आशिल्ली सृश्टी तशीची यो ब्रह्मय सृश्टी करता अनेक ब्रह्मय ह्या ब्रह्मान कशी सृश्टी केलेले तशी सृश्टी करता इत्याक ब्रह्मजतन देवू तांकां कसं सृश्टी करता म्हणून तागेले विराट स्वरुपांत दाखयता ब्रह्माल कार्य स्वाभाविक कार्य कसलें म्हूण म्हळ्यार स्वभावाक समजावन कार्य कसलें ब्रह्मालें म्हूण म्हळ्यार ताणें सर्व सृश्टी करचें तशीच खंयचे प्राणीकय कर्म करना अशी जीवन करच्याक साध्य ना तशी कर्म करना नातिलो कर्म कोरनो जाल्यार एक तूं तूं म्हाका सांगता न्हय कर्तव्य कर्माक ताका फल देव दिता जाल्यार तूं हांव तुका कसं सांगचें म्हळ्यार तूं तुगेलें कर्तव्य कर्म कर तूं धर्मार जीवन करचें मात्र रायल कर्तव्य म्हूण लेखलां म्हूण म्हाका दिसता रायल कर्तव्य कसं न्हय शत्रूक नाश करचेंय रायल कर्तव्य न्हय तें कर तूं त्या करचे खातीर न्हू हांव इतलें सकट सांगता आसत तशी खंयचें काम करता तूं धर्म म्हूण म्हणटा जाल्यार एक क्षत्रियाले निजावन कर्म कसलें म्हूण म्हणल्यार तागेले ताणें युद्ध करचें न्हय तेव्हांय कर्म कर तूं म्हूण सांगून हांव म्हणटरस म्हूण सांगतरस आनी यच्चापि किंचित पुरुषोदिष्टम नाम भजत्युत दैवेन विधिना पार्थ तद्दैवम इति निश्चितम मंत्र जप होम ह्या परे करून ताका ऐश्वर्य मेळ्ळें म्हूण जाल्यार ते दैवायत्त ऐश्वर्य म्हळ्यार देवान दिल्लें म्हूण म्हणटाची तशी आनी कसं म्हूण म्हळ्यार मनशान प्रयत्न करून संपादन केल्लें म्हूण जाल्यार तेदना ताका पुरुश प्रयत्नाचें संपादन म्हूण म्हणटाची तशी मागीर एक कसं न्हय म्हूण म्हळ्यार मनुष्य कसलकी काम करता आसता भूंय खंडीतरस म्हणल्यार तेदन तांतू अकस्मात एक निधी मेळ्ळें तरी ते स्वभावजन्य ऐश्वर्य म्हूण म्हणटाचे म्हळ्यार यज्ञ याग करून संपत्त प्राप्त करून घेतल्यार दैवजन्य तें तशीची आमी प्रयत्न करून कसलें संपादन केलें म्हणजे तें पुरुषजन्य तेंची आमगेले भूंय गद्दो सकट खंडितना तांतू भितर कसलें निधी मेळ्ळें म्हूण जाल्यार तें स्वभावजन्य म्हळ्यार ताका जन्मान तूं मेळचें म्हूण आशिल्लें म्हूण तशी आनी पुरय कसं न्हय आकस्मीक जावन मेळचें ऐश्वर्य म्हळ्यार हेंची खंडितनांनी मेळचें दैवीक जावन प्राप्त जावचें ऐश्वर्य तें मनशाले एक पुरुश प्रयत्नान मेळचें ऐश्वर्य पुरय फुडल्या जन्माच्या कर्माक अनुसरसून आसता फुडल्या जन्मान तूं कसले कर्म केला ताका अनुसरसून ह्या जन्मांत परमात्मान जन्मा घालतनाची तुका अशें ऐश्वर्य मेळटा तुवें प्रयत्न करून ऐश्वर्य संपादन करका जेवा तूं कितले प्रयत्न केल्यार तुका कसलें ऐश्वर्य मेळचें ना जेवा तुका हितल खंडितन जाय जाल्यार लास्ट मेळटा अशें पळय देवान निर्णय करून तें आमी न्हय म्हूण सांगून तशें आमी केलेलें
पूर्वजन्मांत केलेले पुण्य अपुण्य म्हळ्यार पुण्य पापाचे कर्मा विभाग कोरून देव आमकां फल दिता. शुभाशुभ कर्म कसं जाता ताका समजावन शुभाशुभ कर्मफल मेळटा म्हणून ती सांगतरस तशें दैव प्रेरणेन कसलं की एक संकल्प केला न्हू तुम्ही कार्य ते पूर्ण करता जाल्यार तुवें न्हू प्रयत्न करता म्हणून ती सांगतरस युधिष्ठिरा मनशान पूर्व जन्मा केल्लेले आनी जन्मा करचे आत्त करचे अशी मस्त कार्यक्रम आसता कळ्ळें. आनी पळय कितली चंद कोण सांगता पळय ती व्हड भवन बांदिताची व्हडली नगर बांदिताची हें दैवायत्त जावन येयलें न्ही न्हय मानव प्रयत्नान जाल्लेलें न्हय मात्र न्ही तीळ देवान दिल्लो जाल्यार त्या तिळा दुखून तेल काडयत म्हूण म्हणलेलें सिद्धांत कोणा कडलेले ते मनशाक न्हय मनशान तागेले बुद्धीशक्ती न्हय तिळा दुखून तिळेलें तेल काडलेलें. गायीचे वंटीन तूं दूद आसता तें दूद तांडून काडयत म्हूण म्हणलेलें मनशाल बुद्धीशक्ती जालेलें तें काडलेलें दूद हून करून ताजी बावी काणू तें लोणी करयत तूप करयत म्हणून हेंवूय मनशाक कळलेलें कळ्ळें. ताजे नंतर राकूड मस्तस तांतू उज्ज करून ताका आमी आहार करून खावेत तांतू आहार सिज्जून खावेत पुळी कालांतू कंदमुला फल हरवे हरवे खातलीची आतां जाय आशिल्ली तशी सिज्जून संस्कार करून पक्व करून सगळें खाताच पळय हें पुरी मनशाला बुद्धीशक्तीन न्हय जाल्लेलें. तशी अनेक अशी कसं की एक काम केल्लें दोन राकूड धरून गश्टिलें हें कर्तव्य हें काम हें कर्मा फल कसलें उज्ज येयलो उज्ज आयली नंतर ताजेर एक आयदन दवरलें उदक घाल्लें कसं की कंदमूल घाल्लें ताकीतलें मसालो वांटून घाल्लें हें पुरे मनशान बुद्धीशक्तीन ते बुद्धी प्रेरण कशें करता तशी कर्म करचें ताजें फल कसं न्ही रुची एक रांदप तशी हें पुरय पळय आमी कर्म करना नाशी हें पृथ्वीर जीवन करच्याक साध्य ना म्हूण सांगून तुका कोळका न्हू बसची न्ही म्हणून ती सांगतरस कर्तव्य कर्म कसं असं तें कर्तृ ताणें सुका ताक देवान तागेले वांटे कसं कर्म दिला तें कर्तृ जावन कर्तव्य करूं का न्हय तें कर न्ही म्हूण जाल्यार तो प्रजन्नांतल्या बरी जन्मा येवनूय आनी नुत बशील जेन्ना कसं म्हणटात तुका जाल्यार मुखारसून निंदन येवचें पुरो धर्मरायो मेळ्ळलो वेळ म्हूण रान्ना वचून बेसलो जालें न्हय कसलें कोरका म्हूण ना न्हय मेरी रान्ना कसं मेळ्ळें तें खावन प्राणी म्हण की जीवन केल्लें म्हूण कोणें म्हणच वे तशें जावन आकस्मीक जावन पुराय मेळटा म्हूण नमगुनुका धर्मराया कसलें आकस्मीक जावन मेळचें न्ही ಕೆಲವು ಜನ मेळपूर दैवायत्त जावन आकस्मीक जावन जाल्यार पुराय जन पुरुश प्रयत्नान मेळचें तशें जावन तूं कर्म करी तुगेलें कर्म करी म्हूण सांगून कितली की रितीर ती धर्मरायाक उपदेश दिता. मागीर सांगता लक्ष्मी ही आविशत्येनम शयानम अलसम नरम एक मनशान आळसायेन म्हाका मेळचें आशिल्लें मेळटा म्हाका जेवण मेळचें आसलें मेळटा म्हणून सगळो दीस आळसायान न्हिदल्यार ताका जेवण कोण हाड दिता कोणेंय हाड दिनाची तशी कर्म म्हणलें करूं का तशी तुवें तुगेलें कर्म करी मागीर फला विशयी पळय तूं कर्म करनाशी कर्मफला विशयी सांगल्यार फला अपेक्षा करूं नका म्हणून कोणाक सांगता म्हळ्यार कर्म करतले जना सांगता तूं कसलें कर्म करना प्रयत्न करना फलापेक्षा करून नज म्हूण सुरवेक सांगल्यार समवे न्हय नवे आतां आमी कश्टां रसच म्हणलें वय न्हय धर्मराय सुरवेक ह्या कश्ट निवारणे आमी कसले प्रयत्न करीत त्या प्रयत्न करी तूं प्रयत्न केल्यार खंडीत आमगेलें कश्ट निवारण जाता कळ्ळें. एकच वेळे कशें की एक कर्म आमी कोरका हें कश्ट निवारणे खातीर ते आमी प्रयत्न केल्यार सिद्धी जायना म्हूण सांगून तूं लेखल्यार तुगे लेखलेले प्रयत्न न्हय न्हू ते नकुलस सहदेवस भीमस अर्जुनस पुराय जनी आमगेले कश्ट निवारणे खातीर प्रयत्न करता म्हळ्यार वय न्हय जाल्यार त्यांनी पुरे तूं मालगड जावन राय जावन तूं सांगिल्लें आयकुका म्हूण तर बसल्याची आमगेले कश्ट कसं न्ही आमगेले हाता दुखून राज्य गेला कोश गेला भंडार गेला आमी रान्ना आयल्याची आतां आमी प्रयत्न करता कसले ते पुराय म्हापशी पावच्याक वापस आमी पावचे खातीर प्रयत्न करता न्हय तशें जावन ते प्रयत्न करना जाल्यार त्या कर्तव्य कर्म करनाशी कर्मफलाक अपेक्षा करता की नाका म्हूण आलोचन करल्यार ते सम्म म्हूण ती सांगता आसता पळय
येस हान एक रयताल विषय सांगला रे ऐकू येता आमी एक रयताक जावं व्हडले गद्दस जाल्यार तो रयतो ते गद्द्याक भुंय कोसिनाशी बी घालनाशी म्हाका व्हड गद्द आसा म्हाका जाय फसल मेळटा हे पण मस्त भात मेळटा म्हाका तेद व्हड गद्द आसा म्हूण गद्दे एक उदक मात्र सोडल्यार जातवे ताणें ते उडोवका ते माती हद कोरका तांदूळ भितर भत्ता बी घालका मागीर तेका चंद करून काण ओवका वट्रासे मोळक येता जड्ड खंय खंय मुद्द मुद्द कಡೆ जावन तेदन ते चंद करून सलान ते हे नाटी करचे म्हण ताची नेजी घालचे तशें सलान चंद करून वेवस्थीत जावन ते जड्ड घालका मागीर ते मागीर व्हड जेवचे ते बेळे हाता मेळचे ना ते पुरे अदृश्टा येत ते दैवा येत जाल्यार ताका कोणें निंद करनाची तेदन फल मेळ्ळी म्हणजे कोणें निंद करनाची ताणें पुरें काम केलां बाप जाल्यार देवान तागेले विशय करून दवरनी म्हूण म्हणटाची जाल्यार ताकाय कांय बेजार जायना ते म्हण हांवें केलो प्रयत्न करचे पुरो केला म्हाका फल अपेक्षा हांव करनी फल दिवची देवान म्हाका दिनी देवाल मनान ना म्हूण तो बाई लेखता जाल्यार तेंची ते रयतान गद्द आसुनी नुतो तागेले घरकड बैसून देवान करलेले तशी जत्ता म्हूण लेखील जाल्यार ताका कितले जन निंद करता आसलीची विंगड जनान तांगेल फसल कट्ट करतना हाणें बा गद्द व्यर्थ केला अशी तशी म्हण आशिल्लीची तांणी तशी कोणेय तांगेल प्रयत्न करना नशी रब्बनाचे धर्मराया तूं करूं का प्रयत्न कोरका मागीर तूं सांगल्या बरी खंडीत त्या कर्मा फल मेळका जाल्यार देवाल कृपा आनी आमगेले प्रारब्ध हे दोन्ही कारणच म्हळेल वय तशें जावन खंयचें काम जावो जायना नशी राबो बेजार करून जाल्यार कर्म करना नशी जावका आशिल्लें जेव जायना अशें राबूक आशिल्लें म्हूण म्हळ्यार जातवें ना न्हय तशें जावन पळय तूं एक करी हांव तुका तुगेले प्रयत्नान अपास आमी जय पावया पुरुश प्रयत्न करुया युद्ध करुया म्हूण म्हणटरस शिवाय तांगेले संदी करी विश्वास घे ते कसले हांव तुका म्हणटर ना न्हय तूं एक कशी कोरका म्हूण म्हळेल विशयान तूं एक चंद चांग जनाले गुरुजनाले पळय सलह घे तशी आनेक कसं म्हूण म्हळ्यार तूं एक सलह घेवका कोणाले जेवो हांगा धौम्य आसाची तांगेले निमगी आमी कसल कोरीत कसल कोरून नज म्हणून इत्याक हांव सानस ತಂದುಕೊಂಡು पळयला मिगेला द्रुपद ताका हे राज्यभरा विशयान तूं सलह दिवचे खातीरची एक उत्तम ब्राह्मणाक ज्ञानी ब्राह्मणाक ताण लागी दवरून घेतिले आनेक कसं म्हूण म्हळ्यार ही राजनीती इतली सकड हांव उलयली ती तुका कशी कळ्ळें म्हूण तूं निमगेल्यार हांव बृहस्पती प्रोक्त राजनीती मिगेल गुरुल करीन शिकिलां तशी ते तो कोण अन्नान दवरून घेतिल्लो अन्नाक सलह दिवचे दवरून घेतिल्लो ब्राह्मणोत्तम म्हळ्यार पळय ताणेच म्हाका मिगेल अण्णा दृष्टद्युम्नाक ही राजनीती शिकयल्याक बृहस्पती नीती म्हूण म्हणटाची अन्नेक कसं म्हूण म्हळ्यार हांव तितली मान्नाय अन्नान आरामेर बैसून त्या ब्राह्मणाले चांग विशय आयकतना अन्नाले जंगेर बैसून हांव पुरा आयकत आशिल्ली तशें जावन तो ब्राह्मण म्हाकाय अर्थ जेवची रितीची विवरसून सांगता आशिल्लो तेंचे हांव तुका सांगिल्लें धर्मराया आनी व्हरलेले कसले विशय न्ही द्रौपदी कसल गोत्तस म्हूण तूं लेखून काय ते म्हळ्यार हांवें राजनित्यांनी पुरे शिकिल्लीची एक राजकुमारी हांव उडक आसता बरी ताजे खातीर तुका सांगता आसा आनी कसल कोरका तूं तुगेले गुरू लागी तुका दौमी आसत न्हय तांगेले निमून तूं मुंदरसी नाई ताका म्हूण द्रौपदी सांगता आनीच काणी आमी फाय पळया कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय इति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।